अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त ना बघाच गुरुवार, सर्वप्रथम सर्वांनाच आज असणारा हा जो गुरुवार आहे तो अत्यंत शुभ जावो, सर्व इच्छा तुमच्या पूर्ण हो, महाराजांच्या कृपेने सगळे स्वप्न तुमचे पूर्ण हो एवढेच मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपली आर्थिक प्राप्ती होण्यासाठी, घरामध्ये बरकत आणण्यासाठी, घरामध्ये असणारी जी काही माता लक्ष्मी असेल, म्हणजे जो काही पैसा असेल, धन असेल, त्याला स्थिर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर गुरुवारचा जो दिवस आहे हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी, त्याचबरोबर दत्त महाराजांसाठी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी समर्पित आहे। पण हा दिवस भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित असल्याने या दिवशी आपण माता लक्ष्मीचेही व्रत करतो। गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्याही आपण काही विशेष सेवा करतो। बघा, गुरुवार हा सर्व वारांपैकी अत्यंत शुभ आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो, जो व्रत करण्यासाठी, वैकल्य करण्यासाठी, पूजा पाठ आराधना करण्यासाठी उच्च कोटीचा असतो। याच गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपल्याला फक्त गुरुवारच्या दिवशी आपल्या पर्समध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे, जी वस्तू आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये असल्याने सदैव आपल्याकडे पैसा आकर्षित राहील। पैसा जो आहे तो सदैव आपल्या घराकडे आणि आपल्याकडे खेचला जाईल। धनाचे जे काही मार्ग आहेत हे मार्ग मोकळे होत जातील आणि तुमच्या जीवनामध्ये धन आकर्षित व्हायला सुरुवात होईल। बऱ्याच वेळा असं होतं की पर्समध्ये 1000 रुपये असतात, 4000, 5000 असतात। विचार करतो मी 2 दिवस हे असंच ठेवेल, पण जरा काही बाजारात पडलो किंवा जरा काही बाहेर गेलो की सगळे पैसे संपून येतो। अगदी दुसऱ्या दिवशी अशी कंडिशन होते की कोणाकडनं आता मी पैसे उसने मागू, पैसाच टिकत नाही। बघा, लक्ष्मी प्राप्त करणं जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच ती स्थिर करणं महत्त्वाचं आहे। ती टिकली तर अर्थ आहे, ती जर चंचल असेल तर त्या लक्ष्मीला खरं तर काहीच अर्थ नाही। आत्ता जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्याकडे घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये अखंड लक्ष्मी टिकेल, पैसा उरेलही आणि तुम्हाला तो पुरेलही। आता काय उपाय आहे, कुठली वस्तू आपल्याला पर्समध्ये ठेवायची आहे, हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगते। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचं आहे, गुरुवारच्या दिवशी सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान किंवा 6 ते 8:30च्या मध्ये तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल। आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे, एक छोटीशी वाटी किंवा एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे। अगदी एक मूठभर तांदूळ घेतले तरीही चालतील। एका वाटीमध्ये मूठभर तांदूळ घ्यायचे, या तांदळांवरती थोडंसं तुम्हाला अत्तर स्प्रेड करायचं, सुगंधी अत्तर, हिना अत्तर असेल किंवा जे कुठलं अत्तर असेल, हे थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 2 लवंगांची पावडर टाकायची आहे। आता लवंगांची पावडर कशी, तर तुम्ही 2 लवंग घ्या, 4 लवंग घ्या, हे मिक्सरला तुम्हाला टाकायचे आहेत आणि ते बारीक कुटून त्याची एक पावडर करायची आहे आणि ती पावडर तुम्हाला त्या तांदळाच्या वरती टाकायची। म्हणजे लवंगाची पावडर आणि लवंगाची पावडर, तांदूळ आणि थोडंसं अत्तर, हे सगळं काही उजव्या हातात घेऊन ते असं घासायचे, चोळायचे। चोळत असताना माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः, असं तुम्हाला थोडासा जप करायचा आहे। पुन्हा ते जे तांदूळ आहेत ते त्या वाटीमध्ये घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्या हाताची मूठ भरायची आणि मूठ भरून देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, श्रीयंत्र असेल किंवा टाक असेल तर त्याच्यावरती ही मूठ अशीच सोडून द्यायची। हळूहळू सोडायची, एकदा सोडायची नाही। सोडत असताना नित्यसेवेच्या पुस्तकात जे श्रीसूक्तम आहे ते श्रीसूक्तम म्हणजे ते श्रीसूक्तम म्हणता म्हणता 2 वेळा म्हणायच्या, थोडं सोडायचं, पुन्हा पुढच्या 2 वेळा म्हणायच्या, पुन्हा थोडं सोडायचं। संपूर्ण श्रीसूक्तम फलश्रुती सहित म्हणेस्तोवर तुम्हाला हे थोडं थोडं त्या यंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या फोटोवरती तुम्हाला असं सोडायचं आहे।
हे करून झालं की त्याच्यानंतर त्या माता लक्ष्मीच्या फोटोवरील किंवा श्रीयंत्रावरील थोडेसे दाणे तिथून उचलायचे, तांदळाचे थोडेसे दाणे उचलायचे आणि घरामध्ये जो करता कमवता व्यक्ती असेल, जो करता आणि कमावता व्यक्ती असेल, समजा घरामध्ये 2 व्यक्ती असतील तर 2 व्यक्तींसाठी हा उपाय करा, 4 व्यक्ती कमावते असतील 4 व्यक्तींसाठी हा उपाय करा, घरामध्ये जर सगळेच कमावते असतील तर सगळ्यांसाठीच हा उपाय करा. त्यावरचे थोडेसे तांदूळ उचलायचे, त्या व्यक्तीवरून असे उतरवायचे, एका लाल रंगाच्या कागदामध्ये ते टाकायचे आणि त्याची एक पुडी करायची. ही पुडी जी आहे ती देवघरामध्येच ठेवून द्यायची, गुरुवारच्या दिवशी देवघरातच ठेवायची. त्याच्यानंतर धूप दीप सगळं काही त्या पुडीला ओवाळून घ्यायचं, ही पुडी अभिमंत्रित करायची आणि त्या व्यक्तीच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवून द्यायची. आता दुसऱ्या व्यक्तीसाठी करतोय तर कसं करायचं, पुन्हा दुसरे थोडेसे तांदळाचे दाणे उचलायचे, त्या व्यक्तीवरूनही ओवाळायचे, पुन्हा एक लाल रंगाचं छोटंसं कागदाचा तुकडा घ्यायचा, कागद कापड काहीही चालेल, त्याच्यामध्ये पुन्हा हे तांदूळ ठेवायचे, घट्ट त्याची चांगली पुडी करायची आणि धूप दीप सगळं काही दाखवून ही पुडी त्या व्यक्तीच्या खिच्यामध्ये म्हणजे त्या व्यक्तीच्या पर्समध्ये ठेवून द्यायची. आता हे किती दिवस ठेवायची तर मोजून 41 दिवस तरी ठेवायचे आहे. 41 दिवस झाल्यानंतर ही पुडी तिथून काढायची. त्याच्यामध्ये घातलेले जे तांदूळ असतील ते तुम्ही बाहेर पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकतात, निर्माल्यात टाकू शकतात. पुन्हा कधी असं वाटलं 2-4 महिन्यांनी त्याला पुन्हा खिचा कुठेतरी रिकामा होतोय किंवा आता पुन्हा मला हा उपाय करायचा आहे, त्यावेळेस जो गुरुवार येईल त्यावेळेस पुन्हा हेच साहित्य घेऊन तुम्ही हा उपाय करू शकतात. या उपायाने तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल, तुमच्या घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, सदैव तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील आणि तुमच्या खिच्यामध्ये पैसा यायलाही लागेल, पुरायलाही लागेल आणि पुरायलाही लागेल. बघा तांदूळ, पांढरा तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणतो, पांढरा तांदूळ हा उतारा करण्यासाठी, उपाय करण्यासाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. खरं तर तांदूळ म्हणजे काय, ज्याला लक्ष्मी स्वरूप आपण समजतो. या तांदळांवरती जेव्हा तुम्ही लवंगाची पूड घालाल, लवंगाची पावडर, लवंग म्हणजे काय तर जे माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करतं, माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना असेल किंवा सर्व दैवी शक्तीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर जे खूप सुगंधित द्रव्य असतात हे देवांना अत्यंत प्रिय असतात. लवंग जे आहे ते माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. जेव्हा या लवंगाची पावडर तुम्ही त्यामध्ये घालाल आणि जेव्हा हे मिक्स कराल, सोबत यामध्ये अत्तर घालाल, अत्तर ही माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्या तीनही गोष्टी तुम्ही एकत्रित करून जेव्हा श्रीसूक्त म्हणाल तेव्हा, जेव्हा तुम्ही श्रीसूक्त म्हणाल तेव्हा माता लक्ष्मी त्या क्षणात तुमच्याकडे आकर्षित होईल, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न होईल. जेव्हा त्यातीलच थोडेसे तांदूळ घरातल्या व्यक्तीवरून उतरवून ते तुम्ही एका कागदामध्ये बांधून ठेवाल तेव्हा हीच लक्ष्मी तुमच्याकडे लक्ष्मी खेचून आणत राहील, हीच लक्ष्मी तुमच्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करेल. सदैव तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये पैसा आकर्षित होईल, तुमच्याकडे जो काही पैसा असेल तो टिकायला लागेल, पैसा स्थिर होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा, नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.